बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता दिल्लीमधल्या घडामोडींना वेग आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्व पक्षांची बैठक सुरू आहे। या बैठकीत सर्वपक्षीय नेते एकवटलेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जेपी नड्डा हे देखील उपस्थित आहेत। देशभरातले नेते या बैठकीला उपस्थित असून ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होते। शिवसेनेकडून संजय राऊत सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। माहिती घेऊयात या बैठकीसंदर्भातली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, या सर्वपक्षीय बैठकीबद्दल काय माहिती? राज्याचे अनेक विविध राजकीय पक्षाचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहे। महाराष्ट्रातून जर बघितलं आपण या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रमुख आहेत, संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत, त्या उपस्थित आहेत। त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण त्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आहेत ते उपस्थित आहेत। त्याशिवाय श्रीकांत शिंदे शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते आहेत ते महाराष्ट्रातून उपस्थित आहेत। याशिवाय इतरही राजकीय पक्षांचे प्रमुख राजकीय पक्षाचे नेते उपस्थित आहेत। सोबतच केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्यानंतर जर बघितलं किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री हे उपस्थित आहे। आणि साधारणतः 11 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये गेल्या 36 तासामध्ये केंद्र सरकारने कुठल्या घडामोडी झालेल्या आहेत आणि काय काय पावलं भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या। बरं प्रशांत, या बैठकीबद्दलचे अपडेट आपण घेत राहूच। 11 वाजता बरोबर सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झालेली आहे। सर्व पक्षांचे नेते दिल्लीतल्या या बैठकीला उपस्थित आहेत। तर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईत पाकच्या सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी भारतानं घेतली होती। आता भारताच्या या कारवाईला जगभरातनं समर्थन मिळतंय। फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी गटांविरुद्धच्या लढाईत फ्रान्स भारताला पाठिंबा देतोय असं म्हटलंय। तर यूकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला पाठिंबा देत पाकनं त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवरती कारवाई केली पाहिजे असं ठणकावलं। इस्रायलनं देखील पाठिंबा देत स्वसंरक्षणासाठी इतर देशातून सुरू असलेल्या दहशतवादी तळांवरती कारवाया करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं। त्यामुळे बहुतांश देश हे भारताच्या बाजूने आहेत, भारताला समर्थन देत आहेत आणि पाकिस्ताननं या दहशतवादाला आळा घातला पाहिजे असा सल्ला देखील इतर देशांकडून दिला जातोय पाकिस्तानला। त्याचसोबत या कारवाई संदर्भात भारताचं देखील समर्थन केलं जात आहे। भारताच्या भूमिकेला जगभरातनं पाठिंबा मिळतोय। तर संपूर्ण जगभरामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं खळबळ उडवून दिली। भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि याच कारवाईत पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी भारतानं घेतलेली होती। या ऑपरेशन सिंदूर संदर्भात बहुतांश देशांचं समर्थन भारताला मिळतंय। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत। प्रशांत, म्हणजे जी भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे त्या भूमिकेला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे। विविध राष्ट्रांच्या वतीनं पाठिंबा दिला जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः भारताची जी भूमिका होती की पहिले आपण कुठलेही शस्त्र चालवणार नाही या संदर्भात जी भूमिका आहे आणि सोबतच पाकिस्तानला संपूर्णपणे पाकिस्तानचा पर्दाफाश करून ज्या पद्धतीने त्यांच्या फक्त जे दहशतवादी हल्ले झाले, दहशतवादी ठिकाण आहे तिथं पाकिस्तानच्या वतीने हल्ले करण्यात आले, हे अत्यंत महत्वाचं आहे। या भूमिकेला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, मात्र इतर काही देश आहेत ज्यांनी भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे, त्यामुळे आणखीनच पाकिस्तानची झोप उडालेली असणार आहे। हे जे काही ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं त्याला बहुतांश देशांचा पाठिंबाच मिळतोय। काही देश तर पाकिस्तानला देखील धडा घेण्याच्या सूचना देत आहेत। तर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे। अशातच आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताला विनंती केली आहे। आम्हाला शांती हवी आहे, तोडगा हवा आहे, यासाठी चर्चेला तयार असल्याचे इशाक डार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं।
एक महत्त्वाची घडामोड, भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली. अशातच आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताला विनंती केली आहे. आम्हाला शांती हवी आहे, तोडगा हवाय, यासाठी चर्चेला आम्ही तयार असल्याचं इशाक डार म्हणतायत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसं म्हटलंय. पाकचा दुटप्पीपणा यातनं पुन्हा एकदा समोर येते. एकीकडनं भारतावरती हल्ले करण्याची भाषा केली जाते, दुसरीकडे आम्हाला शांतता हवी आहे, तोडगा हवा असं म्हणत आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं देखील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं एका मुलाखतीमध्ये सांगण्यात आलं. आणखी एक महत्त्वाची बातमी, भारतीय सैन्य दलाकडनं 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवरती जो काही एअर स्ट्राईक करण्यात आला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करण्यात आली. याचेच ब्रिटनच्या संसदेत सुद्धा पडसाद उमटले. ब्रिटनच्या संसदेत पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ब्रिटिश संसद प्रीती पटेल यांनी स्पष्ट केलं की देशाच्या संरक्षणासाठी भारताला दहशतवादाविरोधात लढण्याचा अधिकार आहे. तसंच अशा घटनांविरोधात लढण्यासाठी भारतानं आपल्या मित्र राष्ट्रांसोबत मिळून काम केलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. India has the right to take reasonable and proportionate steps to defend itself and to dismantle the vile terrorist infrastructure that has caused death and continues to threaten them. I reminded the government of those long-standing security agreements, why they exist and why they should matter to us here in the UK. Given these links, the UK government should be at the forefront of working with our friends and allies to tackle the terrorist threats that we face collectively. तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आता पाकड्यांकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पूंछ भागात पाकड्यांकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या गोळीबारात पूंछमधील एका गुरुद्वाराचंही मोठं नुकसान झालंय. पाककडनं करण्यात आलेल्या गोळीबारात 5 शीख बांधवांसह 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. ऑर्डर शैलिंग ਦੇ ਨਾਲ ਲਗਭਗ ਪੁੰਛ ਦੇ ਅੰਦਰ 12 ਲੋਕੀ ਉਹ ਜੋ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ ਪੂਰੇ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਦੇ ਅੰਦਰ ਔਰ ਪੁੰਛ ਪ੍ਰੋਪਰ ਦੇ ਅੰਦਰ ਲਗਭਗ 5 ਲੋਕਾਂ ਦੀ ਜੋ ਹੈ 6 ਲੋਕਾਂ ਦੀ ਜੋ ਹੈ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿੱਚੋਂ 5 ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸਿੱਖ ਕਮਿਊਨਿਟੀ ਦੇ ਨਾਲ ਵਾਬਸਤਗੀ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੀ ਔਰ ਬਾਕੀ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸਾਡੇ ਮੁਸਲਮਾਨ ਵੀਰ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ। ਔਰ ਸਾਡੇ ਗੁਰਦੁਆਰਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਸਿੰਘ ਸਭਾ ਦੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਕਾਰਨਰ ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ੈਲ ਆ ਕੇ ਡਿੱਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਸਾਡਾ ਜੋ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਉਹ ਟੁੱਟਿਆ ਹੈ ਔਰ ਕੁਝ ਜੋ ਸਾਡੇ ਸ਼ੀਸ਼ੇ ਸਨ ਗੁਰੂ ਘਰ ਦੇ ਉਹ ਡਿੱਗੇ ਨੇ। और रात से लेकर अगले दिन दोपहर तक पाकिस्तान की तरफ से बार बार गोली और फायरिंग जो थी वो होती रही, जिसमें अमरीक सिंह जो कि गुरुद्वारे के अंदर कीर्तन करते थे, कीर्तन कर घर लौटे थे, जैसे ही वो घर पहुंचे तो उनके घर में अंधाधुंध फायरिंग और गोले बरसे, जिसकी वजह से अमरीक सिंह की जान चली गई। पहलगाम हमले का बदला नहीं लिया जाता तो वो जख्म नहीं भरे जाते, क्या कहेंगे आप? पहलगाम के जो हादसा हुआ इसमें ज़रूरी था कि इसका बदला लेना बहुत ज़रूरी था, जिसमें तकरीब बहुत सारे लोगों की, निर्दोष लोगों की जाने गई थी। बिल्कुल पाकिस्तान की फौज थी, उन्होंने पुंछ के रिहायशी स्थान पर जो बम बरसाए, जिसमें अनेक जो धार्मिक स्थान थे, जिसमें गीता भवन पुंछ था, गुरुद्वारा साहब था, जिसमें गुरुद्वारा साहब के जो ग्रंथी थे, एक तबला मास्टर थे, वो जब कीर्तन करके बाहर लौट गए थे तो उनका जान गए। इसके अलावा तकरीबन 11-12 लोगों की जान गए। अपना मेंटर में एक और गए, उन्होंने तकरीबन जहाँ भी सिख कम्युनिटी के लोग थे वहाँ पर उन्होंने सिख कम्युनिटी को टारगेट करने की कोशिश की गई है, कोशिश की गई है, जिसमें अनेक ही लोग जो पुंछ से माइग्रेंट हो गए हैं। हमारे पास कार गुरुद्वारा छठी पातशाह में बहुत से लोग आए हुए थे, हमने उनको रिहाई दी और हम पुंछ के लोगों को, खासकर पुंछ के लोगों को ये आश्वासन देते हैं कि आप में जो भी हम जोरी की जितनी भी संगत है, जितनी भी पब्लिक है, वो आपके साथ है और अब आपको कभी भी कोई किसी चीज़ की भी ज़रूरत हो आप आकर जोरी में रुक सकते हैं। वो तबला बजाते, कीर्तन करके गुरुद्वारे से घर आए, लेकिन वो कैसा मंजर होगा कि उन्होंने तो सोचा नहीं था कि इस तरीके से पाकिस्तान नापाक कोशिश करेगा, उसकी जद में आ जाएंगे वो। ये देखो, अचानक जो रात को अटैक हुआ उसमें रात को 12 बजे से ये पुंछ में गोले बरसाने शुरू किए पाकिस्तान ने, और पुंछ सिटी में जो गोले बरसे
वो लोग घरों में सोए हुए थे। उसके बाद सब जब सुबह जागे, कोई मंदिर जा रहा था, कोई गुरुद्वारे जा रहा था, तो जैसे अमरीक सिंह जी गुरुद्वारा साहब से घर जा रहे थे, उनके ऊपर गोला पड़ा, उनकी डेथ हो गई। और सबसे बड़ी बात है कि पाकिस्तान बार बार बौखलाहट में इसी तरह के कदम उठाता है। यही वजह है कि भारत का नुकसान करने के लिए वो हर संभव कोशिश करता है, लेकिन नाकामयाब उसको करते हैं हमारे भारतीय सेना के जवान। वीडियो जर्नलिस्ट विकास के साथ कोमल सिंह, न्यूज़ 18 इंडिया।